छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरेटकरच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। कोर्टाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितली होती। पोलिसांपासून पळत असताना ज्यांनी कोरेटकरला मदत केली त्यांच्यापैकी 5 जणांची नावे समोर आली आहेत। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी आणि साईराज पेटकर यांच्यावरती देखील कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। आता इथे जो सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल आहे चंद्रपूरचं, तिथे व्यवस्था करणारा जो धीरज चौधरी आहे त्याच्यावर बुकी असल्याचे म्हणजे तो ऑनलाईन सट्टा बाजार चालवतो अशा प्रकारचे आरोप आहेत। मग आता त्याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल। हिफाजत अली म्हणून कोणीतरी आहे इंदोरचे, हा धीरज चौधरी आहे चंद्रपूरचा, प्रशिक पडवेकर म्हणून आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे आता मी माहिती घेतली बीजेपीचे कार्यकर्ते कोणीतरी आहेत, आणि एक राजेंद्र जोशी म्हणून आहे इंदोरचे, त्यानंतर करीमनगरचे कोणीतरी आहे। मग आता हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहे। त्यांच्यावर प्रशांत कोरेटकर याला लगेच MCR देऊन लगेच जामीनची प्रक्रिया केली तर ते धोकादायक ठरू शकते, कारण की तो माणूस या लोकांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया करू शकतो। आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता, असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं असं लक्षात येतं। दरम्यान कोरेटकरला तेलंगणामध्ये पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या प्रशिक पडवेकरचे भाजपसोबत संबंध आहेत असा दावा काँग्रेसने केलाय। पडवेकर हा भाजपचा कार्यकर्ता असून तो मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयामध्ये काम करत होता असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय। या संदर्भात आता गृहमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे, तर हे आरोप भाजपने मात्र फेटाळले आहे। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरेटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलाय, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? खोटारडेपणा हा काँग्रेसच्या रक्तात आहे, हीच काँग्रेसची ओळख आहे। तेच काम काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे करतायत। खरं म्हणजे प्रतीक पडवेकर नावाचा कोणताही माणूस 2014 पासून 2019 पर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, 19 नंतर पुढे ते विरोधी पक्षनेते होते, पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता मुख्यमंत्री झालेत। या पूर्ण कालावधीमध्ये या नावाचा कोणताही माणूस CMO मध्ये, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करत नाही, ही वस्तुस्थिती आहे। तर प्रशांत कोरेटकरला मदत करणारा प्रशिक पडवेकर नेमका कोण आहे पाहूयात। कोरेटकरला कोणी कोणी मदत केली त्यापैकी एक होता प्रशिक पडवेकर। नागपूरमध्ये नेहमीच प्रशांत कोरेटकर फिरायचा। धमकी प्रकरणाच्या नंतर प्रशिक पडवेकर नागपूरमधून बेपत्ता झाला। चंद्रपूर, इंदूर, हैदराबाद आणि तेलंगणापर्यंत कोरेटकर सोबत असल्याची माहिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।